मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप केले आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात खडाजंगी होताना दिसते, आरोप प्रत्यारोप होताना दिसतायत आणि याचे पडसाद विधानसभेत विधान परिषदेतही उमटलेले आहेत। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना वक्तव्य केलंय। त्यांनी अखेर मौन सोडलंय। मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण अशक्य असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी दुसरी मागणी या ठिकाणी केली की सरसकट पाहिजे। सरसकट हे आरक्षण प्रमाणपत्र हे देताच येणार नाही। त्यांना सांगितलं कायदेशीर हे टिकणार नाही, कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही। अनेक लोक कोर्टात गेले होते, त्यांचे सहकारी देखील कोर्टात गेले होते, परंतु कोर्टाने ते फेटाळलं, रिजेक्ट केलं। आणि म्हणून आम्ही त्यावेळेस असं इतिहासात पहिल्यांदा झालं, 3 निवृत्त न्यायाधीश आम्ही तिकडे पाठवले। मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र पाहिजे हे मिळत नव्हते, ते मिळू लागले। आणि इतर मराठवाडा सोडून ज्या लोकांची मागणी होती आम्हाला मराठा आरक्षण मिळालं पाहिजे। आता मराठा आरक्षण म्हणजे मागण्या त्यांच्या कशा बदलत गेल्या, म्हणजे यामध्ये नंतर मग ओबीसी मध्ये द्या, मराठा आरक्षण 10% आपण जे दिलं, मराठा आरक्षण 10% दिलं हे कायद्याने दिले आपण, असं कधीच झालं नव्हतं। आणि म्हणून याच्यामध्ये बघा, आपल्याला मी सांगतो, हा आपला महाराष्ट्र आहे, आपली एक संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये कुणाला उतरवा आणि काय काय भाषा, हा असं कसं काय होऊ शकतं? प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून बोललं पाहिजे।